चतुर माकडाची गोष्ट। एका जंगलात चिंटू नावाचे एक चतुर माकड राहत होते। ते नेहमी उड्या मारत, झाडांवर खेळत आणि सगळ्यांशी मैत्रीने वागत असे। एके दिवशी जंगलात खूप गरमी पडली। सगळे प्राणी तहानले होते। चिंटू झाडावरून उडी मारत असताना त्याला एक खोल विहीर दिसली। त्याने खाली पाहिले तर विहिरीत स्वच्छ पाणी होते, पण बादली नव्हती। चिंटूने आजूबाजूला पाहिले आणि एक मोठा माठा पाहिला। त्याला एक कल्पना सुचली। चिंटूने लहान लहान दगड गोळा करून ते विहिरीत टाकायला सुरुवात केली। हळूहळू पाण्याची पातळी वर आली। थोड्याच वेळात पाणी इतकेवर आले की चिंटू सहज पाणी पिऊ शकला। हे पाहून इतर प्राणीही आले आणि सगळ्यांनी पाणी प्याले। सगळे चिंटूचे कौतुक करू लागले। गोष्टीतून बोध: अक्कल आणि संयम वापरला तर कोणतीही अडचण सोडवता येते। ही गोष्ट आहे एका चतुर माकडाची, ज्याने आपल्या बुद्धीने मोठ्या संकटातून स्वतःचा बचाव केला। ही सुंदर बोधकथा मुलांना शिकवते की अक्कल आणि हुशारी वापरणे किती महत्त्वाचे आहे। धोक्याच्या वेळी शांत राहणे, बुद्धीने समस्या सोडवणे